हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। माय नेम इज़ तेजस्विनी करनेकर और आज जा रहे हैं हम सब लोग घूमने। मतलब मैं जा रही हूँ अपने फैमिली के साथ घूमने, तो चलो चलते हैं। आम्ही फिरायला चाललोय गार्डनमध्ये असं म्हणायचं का? हा, तसंच म्हणायचं. आम्ही चाललोय आता चालतच. गाडीवर नाही जाऊ शकत कारण खूप लांब येते. सगळे चालत चालले ते रोडवरती. नाही मग आभाळावरती चालणार का, रोडवरती चालतात. आम्ही सगळे सोबत फिरायला चाललो होतो. पप्पा तर आहेत माझ्यासोबत, पण माझी मम्मी आणि माझी छोटी बहीण 2च मिनटं झाले ते आणि ते तिकडे चालले ते दुसऱ्याच रोडवरती. स्टॉपवर येऊन थांबलोय, पण त्या अजून पण आले नाहीये. तितक्या हळूहळू चालते ते. आता जर बस आली तर ते पळत येतील तिकडून. माझ्यासाठी फूल आणले माझ्या बहिणीनं, म्हणून लेट झालती. मध्ये थोडा चेंज झालाय. आम्ही कंपनीच्या बसमधनं चाललोय साने चौकात, मग तिथनं जाणार आम्ही निगडीला. फायनली आम्ही किमान कृष्णनगरला तर पोहोचलोय कंपनीच्या बसमधनं. आता इथून 10 मिनिटाला बस आहे, त्यामुळे आम्ही लगेचच निगडीला पण पोहोचू. भांडणं चालले. फिरायला जायच्या आधी भांडणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय मजा येत नाही ना ट्रिपला. हां, गाडी कुठनं भेटायची त्याच्यावर भांडायचं, किती वेळा त्याच्यावर भांडायचं. भांडणं खूप गरजेचं आहे, बरोबर का? ये वीडियो अब तभी बंद होगा जब हम अपने डेस्टिनेशन पर पहुँचेंगे. शाय पोरगी सगळ्यात. माझे पप्पा बोलतील. बोला पप्पा. काय नाही, मी बोलणार, मी शांत बसणार आहे. काय बोलणार नाही, काहीतरी बोला. मी अजिबात काय बोलत नसतो, शांत असतो. फायनली 20 मिनटं थांबल्यावर आमची बस आली आहे. म्हणजे सिग्नलला आहे, अजून आली नाही आहे, पण ठीक आहे. इथं पण बस खूप उशिरा आली आहे. One hour later. फायनली बसमध्ये इतकी गर्दी होती आणि आता आम्ही उतरलोय. आणि हिचं काय झालं माहिती का, हिचं आधार कार्डच आणलं नव्हतं पास काढण्यासाठी. आणि मग आमच्या तिघांचे तर पास निघाले, माझ्या पप्पांचा आणि माझ्या मम्मीचा, पण तिचा पासच नाही निघाला. मग आम्ही नाही का, माझ्या ताईचं आधार कार्ड होतं, तर आमच्या ताईच्या आधार कार्डच्या वरती तिचा पास काढलाय आम्ही. आणि मला बसायला जागाच नाही भेटली. आणि पप्पा बसून नाही का असे चिडवत होते आम्हाला, की नाही का व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की असे बघते ते डोळे हे करून. आता फायनली आम्ही आलो आहे बसवरनं, तरी पण आम्हाला माहितीच नाही आम्हाला कुठं जायचं आहे, कारण की अजून किती बस पकडावं लागणार काय माहिती. आम्हाला फक्त एकच गार्डन बघायचं आहे आणि ते गार्डनला पण आम्हाला पोहोचायला इतका वेळ लागतो आहे की आम्ही एवढे दमलो आहे की जाऊच वाटत नाही. आता कुठं बसलो आहे आम्ही आरामशीर. मग अशी आम्ही 2 मिनटं बसलो होतो, पण बसला ते बघवलं नाही. बस लगेच झाली. पळत आम्ही आता सेकंड बसमध्ये, थर्ड बसमध्ये बसलो. तिसरी बस फक्त एक गार्डन बघायला. तुमचं काय म्हणणं आहे यावर? पप्पा झोपत होते, आम्ही त्यांना झोपत उठून असं उचलून आणले की चला चला चला. झोपत होते बसमध्ये, बघितलं काय आम्हाला का बसमध्ये चढलो होतो. बसने आम्हाला उतरवलं बरोबर, पण 2 किलोमीटर पुढं सोडले. गार्डन महागच राहिलं, तिथं बस स्टॉप नव्हता, म्हणून नाही का त्यांनी थांबवलीच नाही बस. आणि आता मला परत 2 किलोमीटर पुढं जावं लागणार आहे चालत. 1 किलोमीटर का? 1 किलोमीटर म्हणजे ठीक आहे, 1 किलोमीटर परत मागं जावं लागणार आहे. बसवाल्याने थांबवलीच नाही बस तिथं. तर आता चालत जायचं आहे. बस स्टॉप आहे का? आम्हाला आमचं लक्ष पण नव्हतं गार्डन आलंय का नाही. माझ्या बहिणीकडचं लक्ष गेलं की गार्डन आलंय. आम्ही एवढे दमलोय ना आता की एक गार्डन बघायला आम्हाला लगभग आम्ही घरातलं झालं 2 तास झालं निघालोय आणि आता गार्डन हुडकतोय. आम्हाला दोघींना, मला आणि माझ्या मम्मीला सोडून ते दोघं असे पुढं चालते. ते 2 जण पुढे चालत असतात, 2 जण मागं चालत असतात. अजून एक जण आहे ती कामावर गेली, तिला तर अजून माहिती पण नाही आहे की आम्ही फिरायला आलो आहे. तिला ज्यावेळेस कळेल ना की आम्ही अशी फिरायला आलो आहे आणि तिला सांगितलं पण नाही, ती खूप ओरडणार आहे. आम्हाला माहिती आहे, पण तिला सुट्टी नव्हती त्याच्यामुळं ती आलीच नाही आहे. आता ती स्वतःहून जाईल कधीतरी फिरायला, तिला काही गरज नाही कोणाची फिरायला. गाईज फुल तोडलं तिनं, झाड तोडती गाईज माझ्यासाठी. ओ थँक्यू. आज
माझ्या बहिणीचं माझ्यावर जरा जास्तच प्रेम होतं चाललंय. तिनं मला हे सेकंड फूल तोडून दिलंय झाडावरचा. आज काय झालंय तिला काय माहिती. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलोय. अभी मजा आएगा ना भिड़ो. फायनली 2 तास बसमध्ये थांबल्यानंतर आम्ही गार्डनमध्ये आलोय आणि आता जरा मस्त फिरणार आहे आम्ही. खूप दमलोय. किल्ले बनवलेत काय? कुठे आहेत किल्ले? तिथे लिहिलंय किल्ला असणार. एवढं सुंदर गार्डन आहे आणि फक्त 5च रुपये तिकीट आहे. आमच्या चौघांचं 5 रुपयात 20 रुपयात झालं काम. नुसतं हातपाय हलवायचे नाहीत, बोलायचं असतं काहीतरी. काय बोलू सांगा मग तुम्ही. या गार्डनबद्दल तुम्हाला काय वाटतंय? म्हणून बोलायचं नाही. या गार्डनमध्ये काय वाटतं तुम्हाला? अजून बघितलंच नाही. काय वाटतं तुम्हाला? बघितलंच नाही तोपर्यंत विचारते ते. असं आहे का? ठीक आहे, मग ठेवून टाकतो. किती छान व्ह्यू होते मागं. खूप सुंदर गार्डन आहे. एका फोटोसाठी एवढी मेहनत. इतकी गर्दी आहे इथं की भयानक गर्दी आहे. खूप गर्दी आहे. असं दिसतंय की नाही का फोटोमध्ये की कोणच नाही आपल्या आजूबाजूला, पण असे गर्दी भरून भरून आहे. माझ्या पप्पांचा फेवरेट तुमचं. खरंच खूप सुंदर गार्डन आहे. जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुम्ही नक्की या गार्डनला. ज्यावेळेस तुम्हाला ब्लॉग करायचा असतो पण घरचे सगळे पुढे जात असतात, तुम्ही मागं राहता, त्याच्यामुळे पळत जावं लागतं. नाही तर मागं राहीन मी आणि मग इथंच ठेवून जातील मला. कुठे पण फिरून आल्यावर बाहेर खाणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आता आम्ही आलो काहीतरी खायला. आत्ताच आम्ही पावभाजी खाऊन आलो आहे आणि आता थंड काहीतरी पाहिजे, त्याच्यामुळं आम्ही खातोय मस्तानी. तुम्ही काय घेतले? आणि बदाम शेक घेतले बाबांनी. मग आता बदाम शेक खाऊन मग आता सकाळची रात्र झाली आणि अजून आम्ही इथंच बाहेर फिरतोय. मग आता सकाळपासून फिरतोय आम्ही. आता रात्र होत आली आहे. मग आता आम्ही घरी जाणार. मग बघतो. फाइनली हम घर पहुंच गए हैं और इस ट्रिप की वजह से मैं तो भूल ही गई. हैप्पी दिवाली एवरीवन. मैं आशा करती हूँ आप अपनी दिवाली अच्छी तरह से मना रहे होंगे. आज की व्हिडिओ यही ख़त्म होती है. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि असेच व्हिडिओ अजून येत राहतील. त्यामुळं बेल आयकॉनला पण प्रेस करा. बाय.